रोज रोज नाश्त्याला काय करायचं सुचत नाही. तुम्ही सोप्या पद्धतीने ही बेसन इडली करू शकता. ही सोपी इडली करायला डाळ तांदूळ भिजवणं अशी कुठलीही प्रक्रिया करायची नाही. अगदी झटपट ही इडली बनते. बेसन इडली चवीला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. ही बेसनाची इडली तयार होण्यासाठी आपल्याला डाळ किंवा तांदूळ भिजवण्याची किंवा वाटण्याची गरज पडत नाही. त्यामुळे ही बेसन या इडलीला तुम्ही बेसन ढोकळाही बोलू शकता, म्हणजे ढोकळा इडली पण बोलू शकता. सर्व प्रक्रिया तीच आहे, फक्त आपल्याला ही इडलीच्या भांड्यात करायची आहे, म्हणून याला बेसन इडली बोलायचं आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे. तर रेसिपी पूर्ण बघा. माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. बघू शकता किती छान जाळी आलेली आहे. तर ही रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे. तर त्यासाठी इथे सर्वात आधी 2 कप म्हणजे ही वाटी घेतली. तुम्ही कप पण घेऊ शकता. कुठल्याही घरातील भांडं घ्या आणि त्याने मेजरमेंट करा. इथे मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. आता याच्यात मी 1 चम्मच मिरची पेस्ट टाकणार आहे. म्हणजे फक्त मिरच्या मी मिक्सरला फिरून घेतलं ताबडतोबड. ते 1 चम्मच टाकून घेतलं आणि याच्यात मी अर्धा चम्मच हळद टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. पाहिजे तर तुम्ही याच्यात लिंबू टाकू शकता अर्ध पिळून, किंवा अर्धी वाटी दही टाकू शकता, किंवा अर्धी वाटी ताक. पण मला आंबट नाही बनवायचं आहे म्हणून मी अशीच बनवते. तुम्हाला जर आंबट गोड खायचा असेल तर तुम्ही याच्यात आंबट काहीतरी टाकू शकता. तर इथे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे ना याच्यात गुठळ्या लगेच होतात, तर गुठळ्या नाही व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही चाळून पण बेसन घेऊ शकता. तर मी इथं न चाळता घेतलेलं आहे, म्हणजे मी पहिले चाळून ठेवलं होतं तेच घेतलं. तर तुम्ही करताना परत एकदा चाळून घेऊ शकता. छान याला मिक्स करायचं थोडं थोडं पाणी टाकून. जास्त पातळही नाही जास्त घट्ट नाही. मी जसं व्हिडिओ दाखवले तसं त्याप्रमाणे याचं मिश्रण करायचं आणि आता याला 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवायचं, म्हणजे बेसन छान फुलेल. आता इथे इडली पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून याला या इडली पात्राला सर्व तेल थोडं थोडं लावून घ्यायचं. आता 10 मिनिटानंतर आता याच्यात ना आपल्याला इनो टाकून घ्यायचा 1 चम्मच. तुम्ही इनोऐवजी खायचा सोडा पण टाकू शकता. आता मी इथे 1 पावची इनोचं घेतलं आहे, ते 1 चम्मच एवढं आहे. तर मी 1 चम्मच इनो टाकून छान याला मिक्स करत राहायचं. एका बाजूने असं फेटाळून घ्यायचं. याला छान फुलतं हे बेसन. मग बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चम्मचने एका साईडने असं फिरवत राहायचं, किंवा तुम्ही हातानेही फिरू शकता. तर बघू शकता आता बेसन छान फुललेलं आहे. आणि मी जेवढं बेसन घेतलं ना तेवढ्यामध्ये या 12 इडल्या होतात. तुम्हाला जर जास्त इडल्या बनवायच्या असतील ह्या बेसनाच्या, तर तुम्ही बेसनाचं प्रमाण जास्त घ्या. आता मी जेवढं घेतलं आहे ना त्याच्यामध्ये 12 इडल्या होतात. आता हे साईडला ठेवायचं ना. एक एक पळी सर्व या इडली पात्रात टाकून घ्यायचं. मी आता एक एक पळी सर्व इडली पात्रात टाकून घेते. बघू शकता जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही आहे बेसन. आणि इनो टाकल्यामुळे छान फुललेलं आहे ते. आता मी सर्व इडली पात्रामध्ये एक एक पळी टाकून घेते. आणि मी तिकडे गॅसवर इडली पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पहिलेच. इडली पात्रामध्ये मी थोडं पाणी टाकलं आहे, ते गरम होण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे. आणि इनो टाकल्यानंतर आपल्याला ही प्रक्रिया पटापट करायची आहे, म्हणजे पटापट इडली साच्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि इडलीच्या भांड्यात हे ठेवून द्यायचं. तर याला वाफायला पण फक्त 10 मिनटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी 10 मिनटात झटपट होणारी रेसिपी आहे. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. बघू शकता मी गरम व्हायला ठेवलं होतं. गॅसची फ्लेम कमी होती म्हणून अजून काही जास्त गरम झालं नाही. आता मी फास्ट केली गॅसची फ्लेम आणि आता हे सर्व मिश्रण टाकलेले इडलीचं भांडं मी याच्यात ठेवून देते. इडलीचे साचे तर याच्यात मी ठेवते आणि वरती झाकण लावून 10 मिनटासाठी मी हे वाफवून घेणार आहे. आता हे वाफल तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी बनणारा तडका तयार करायचा आहे. जसं आपण ढोकळ्यावर तडका टाकतो ना त्याप्रमाणेच. इथे साईडला मी एक पॅन ठेवला, त्यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलं. राई जिरे टाकले. राई जिरे म्हणजेच अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे टाकून घेतलं. थोडा हिंग टाकला. थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या आहेत मधून कट करून, त्या टाकायच्या आहेत. आणि थोडं पाणी आणि साखर टाकून हा तडका छान
शिजून घ्यायचा आहे. पाहिजे तर तुम्ही जर त्यामध्ये लिंबू किंवा आंबट काही टाकलं नसेल इडलीमध्ये तर तुम्ही याच्यातही पिळू शकता लिंबाचा रस. पण मला आंबट करायचंच नाही म्हणून मी आंबट काहीच घेतलं नाही आज. तर इथे आता मी ह्याला तडक्याला छान तयार केलं. याच्यात थोडं पाणी टाकलं, थोडी साखर टाकली आणि हा तडका तयार केलेला थोडं शिजू द्यायचं. तर अशाप्रमाणे हा तडका पण तयार होतो. तर पाणी का टाकलं आहे तर ती इडली आपण जेव्हा खातो आणि घशात जेव्हा कोरडी लागते तर कोरडी नाही लागायला पाहिजे, त्यामुळे हे पाणी थोडं टाकून छान होते. मग जसा मार्केटमध्ये ढोकळा भेटतो तो कसा ओलसर असतो थोडा, त्याप्रमाणे. तर आता मी याला परत मिक्स केलं. आता गॅस तिथे बंद केला. 10 मिनटानंतर झालेली आहे इडली. झाकण काढून बघितलं तर बघू शकता किती टम्म फुगलेली आहे. सुरी किंवा एखादी टूथपिक टाकून बघायची आहे. तर इथे इडली झालेली आहे. मी आता काढून घेते, थंड करून घेते, लगेच सेपरेट करून घेते या भांड्यातून. आता इथे थंड करून घेतल्यात मी इडल्या आणि बघू शकता मी लगेच सेपरेट करून घेणार आहे. अजिबात ती साच्याला चिपकली नाही आहे, म्हणजे या इडली पात्राला चिपकली नाही आहे. एकदम इझिली निघत आहे, बघू शकता. आणि किती छान फुललेली आहे. तर नक्की अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर खूप सुंदर दिसत आहे आणि चवीलाही तेवढीच चविष्ट झालेली आहे. तर आता रोज रोज सुचत नसेल ना की सकाळी नाश्त्याला काय बनवायचं, तर अशा प्रकारे 10 मिनटात बेसन इडली तुम्ही बनवू शकता किंवा बेसन इडली ढोकळा बोलू शकता. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि घरातल्या सर्वांना खूप आवडणारी आहे. तर नक्की अशा प्रकारे बनवा, खा आणि माझी ही रेसिपी पूर्ण बघा. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. आता हे जो मी तडका तयार केला आहे ना तो या इडलीमध्ये मी टाकून घेते. याच्यात मी 8 इडल्या घेतल्यात आणि 4 मी साईडला ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 12 इडल्या झालेल्या आहेत. तर मी सर्व हे तडक्याचं मिश्रण यावर टाकून देते आणि खूप जाळीदार झाली आहे ही इडली. मी सर्व मिश्रण टाकलेलं आहे, बघू शकता. हे जे मी थोडं पाणी टाकलं होतं ते पण अशा प्रमाणे टाकायचं याच्यावर. आणि ही इडली आता खाण्यासाठी रेडी झाली आहे. तुम्ही याला असंच खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता. इथं माझ्याकडे चटणी पहिलेच होती म्हणून मी काय ती व्हिडिओ दाखवली नाही की करून. आता इथे मी चटणी घेणार आहे आणि ही इडली. तर ही रेसिपी रेडी झालेली आहे. तर बघू शकता किती छान सुंदर दिसत आहे. कलर पण छान आलेला आहे. बघा मी चटणी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आता इथे एक इडली तोडून दाखवते. ते एकदम नरम, जाळीदार, आतून बाहेर सर्वीकडे जाळी पडलेली आहे, खूप नरम झाली आहे. तर रेसिपी रेडी आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.